आज मी बनवणार आहे 100% शुद्ध, कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता किंवा जास्तीची मेहनत न घेता फ्री फ्लोईंग अशी बरेच दिवस टिकणारी लसूण पावडर. तर नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आता इथे मी पाव किलोच्या प्रमाणात लसूण घेतला आहे. लसूण घेताना चांगला असा मोठा बघून घ्यायचा आणि तो पूर्ण त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या वेगळ्या करून घ्यायच्या. त्यातला जो मधला जो दांडा असतो तो काढून घ्यायचा. शिवाय त्याच्यामध्ये समजा कुठला लसूण खराब वगैरे असेल तर तो काढून टाकायचा आहे. तर आता मी बघा, हा एक लसूण मला ह्याच्यामध्ये खराब निघाला, तर तो मी आता बाजूला काढून टाकणार, कारण आपली पावडर जास्त दिवस टिकली पाहिजे. आणि इथे मी सगळे सगळ्या ज्या त्याचे जे सालं आहेत ती काढून घेतली आणि इथे आता स्वच्छ धुवून घेणार आहे. पाण्याखाली ते धुतल्यानंतर थोडा वेळ त्याचं जे पाणी आहे ते निथळत ठेवायचं आणि लगेच ते मिक्सरमध्ये बारीक वाटायला घ्यायचं. आता हे पाणी धुतल्यानंतर बराच वेळ तसं ठेवू नये, कारण त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असलं पाहिजे, तर ते चांगलं असं वाटलं जातं. तर आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे, तर मी आता हे चांगलं वाटलून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये समजा तुमचा वाटताना एखादा लसूण वगैरे राहिला आणि तो मिक्सरमध्ये वाटला जात नसेल तर तो थोडा तुम्ही ठेचून घ्या, पण तो तुम्ही ठेचला पाहिजे, तसाच्या तसा ठेवू नका. आता मी इथे ताट घेतलं आहे आणि इकोबेक पेपर आहे त्याच्यावर घालणार आहे, कारण त्याच्यावर ना काढायला इझी जाईल, म्हणून मी इकोबेक घेतलं आहे. तुम्ही ताटामध्ये थापलं तरी चालेल. तर मी इथे एकदम पातळ असं पसरवून घेते, जेणेकरून ते पटकन चांगलं सुकेल. तर मी आता बघा हे सगळं पसरवून छानपैकी घेतलं आहे. ह्याच्यामध्ये 1-2 पाकळ्या मला भेटलेल्या त्या मी थोड्याशा दगडाने माझ्या ठेचून घेतल्या आणि आता इथे उन्हामध्ये कपडा घालून सुकत ठेवलं आहे. आता हे जे आहे, तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर फॅनखाली सुकवा. आता आज दुसरा दिवस आहे आणि मी थोडं अर्धं ऊन आणि अर्धं फॅनखाली सुकवलेलं आहे, तर वरून ते छान सुकलं गेलं. पण खालच्या साईडने बघा थोडंसं ते ते ओलसर दिसतं. तर पुन्हा मी आता काय करणार, उलटून पुन्हा उन्हामध्ये सुकत ठेवणार आणि फॅनखाली. ज्यांच्याकडे ऊन येत नाही त्यांनी फॅनखाली सुकवा. फक्त सुकवताना काळजी घ्यायची, ते एकदम छान त्याच्यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नये, इतपत सुकलं पाहिजे. आता हा दुसरा दिवस आहे. 2 दिवस मी चांगलं सुकवलं आणि आता बघा ते किती छान असं कुरकुरीत असं झालेलं आहे सुकल्या. तर असं सुकलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात तुमचं पाणी राहिलं नाही पाहिजे. आणि अगदी मिक्सरमध्ये वाटताना पण ही काळजी घ्या की ज्या मिक्सरमध्ये वाटतो त्याच्या ब्लेडखाली पण कधी कधी ओलावा असतो. तर तुम्ही आयदर उन्हात जरा थोडा वेळ ठेवा, नाहीतर फॅनखाली ते तुमचं मिक्सरचं भांडं सुकवून घ्या, कारण आपली जी पावडर करतो आहे ती जास्त दिवस टिकली पाहिजे. तर आता मी या मिक्सरमध्ये मी उन्हात सुकवून घेतलेलं हे भांडं आणि आता मिक्सरमध्ये बघा किती छान त्याची पावडर तयार झाली. अगदी सरसर ती पडते आहे. इतकी सुंदर पावडर तयार. तर तुम्ही म्हणाल ही पावडर करून ठेवायला कशाला पाहिजे, तर ह्याचा ना उपयोग बऱ्याच ठिकाणी होतो. कारण आपण जेव्हा घरी कुठलं स्नॅक्स बनवतो, उदाहरणार्थ मकाणा स्नॅक्स किंवा कुरमुऱ्याचा चिवडा, किंवा कधी इमर्जन्सीमध्ये आपल्याकडे पेस्ट नसेल तरीही आपल्याला हे वापरता येतं. किंवा पिझ्झामध्ये आपलं जे बटर गार्लिक असतं त्याच्यामध्येही आपण ही पावडर वापरू शकतो. तर त्यामुळे ही आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे, तर त्याच वेळी जर तुम्ही केली तर ही पावडर एकदम मस्त सुकून येते. आणि आता बघा ती मी थोडीशी चाळूनही घेतली, तर चाळल्यानंतर थोडंसं जे आपण सालं होती ती बाजूला निघाली आणि आता पावडर बघा अशी हाताने कशी मस्त अशी पडते, म्हणजे इतकी छान ती तयार झाली आहे. तर तुम्ही ही पावडर ना नक्की करून बघा. आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये काही भेसळ नाही आहे, आपल्याला शुद्ध पावडर मिळते. आणि बाहेर तुम्ही आणायला गेलात तर ही पावडर ना खूप महाग पण मिळते. त्यापेक्षा अगदी 50 रुपयाला मी हे पाव किलो लसूण घेतलेला आणि आता आपली बघा ह्याच्यामध्ये जवळजवळ 65 ग्रॅम इतकी आपली ही लसूण पावडर तयार झालेली आहे. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला त्याचं टेक्स्चर पण दाखवतं. अगदी बारीक वाटली गेली आहे, याचा अर्थ आपला लसूण छान सुकला होता. तर नक्की करून बघा. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ ला कमेंट्सही करा, म्हणजे मला कळेल की मी केलेली रेसिपी म्हणजे ही पावडर कशी झाली आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.